सध्या 1:30 वाजले तिकडे. सूरज लवकर आज घरी आला आहे. त्याच्या कोणत्यातरी कलिगने सांगितलं की माउंट कॉन्ग्रेव नावाचं जे गार्डन आहे ते खूप जास्त सुंदर आहे, तर तुम्ही तिकडे जा. फ्रायडे असल्यामुळे सूरजचं काम लवकर आवरलं आणि तो लगेच घरी आला, तर आम्ही आता तिकडे जातो आहे. तर मी रेडी होते आणि मी आमच्या फोटोशूटचा हा जो ड्रेस होता तो मी आज घातला आहे. तर या प्रकारे आम्ही रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे माउंट कॉन्ग्रेव गार्डनकडे, ग्लोबल गार्डन. लेट्स गो. म्हटलं चला आपल्याला जायचंच आहे आज कसं करू. नो गडबड, एकदम स्लो घे व्यवस्थित. ठीक आहे. त्याचे झाड बघ पुढचं. त्याच्यामुळे तुला याला चेरी ब्लॉसम और सकुरा असं म्हणतात. दिस बिलॉंग्स टू जपान. हा जो सेक्टर आहे हा सगळा कंपनी सेक्टर आहे आणि इथे आपल्या इकडच्या सुद्धा वेल नोन कंपनीज आहे लाईक इन्फोसिस, पोस्ट अँड ऑल थिंग्स. चार मिनिट दाखवत आहे 3 किलोमीटर. आलोय आपण. आम्ही पळायला गेलो दर्शना 10 किलोमीटरचं रस्ता. किती छान आहे ना हे. सनोफीमध्ये मी आलो त्या खूप सुंदर रस्ता. भव्याच्या घरी पण पुढं 3 मिनिट दाखवत आहे. मॅनर हॉटेलपाशी आलोय. मला सांगशील माउंट कॉन्ग्रेव कुठे आहे? 3 मिनिटं आली. तर आम्ही आलोय माउंट कॉन्ग्रेव द ग्लोबल गार्डन इथे. तर ही आहे या ठिकाणाची पार्किंग आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली आहे. हा आहे याचा एंट्रन्स. तर हे ग्लोबल गार्डन आहे जिथे जगातली सगळ्या खंडांमधली सगळ्या प्रकारची झाडं अवेलेबल आहेत. सर्व प्रकारची फुलं आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. या झाडांची उंची जी आहे तर ती 40 मीटरपेक्षा जास्त वाढत जाते आणि 300 वर्षांपेक्षा जास्त त्यांचं आयुष्य आहे. हा जो एरिया आहे हा पाळीव प्राण्यांसाठी जसं गाई, म्हशी, घोडे या सगळ्यांसाठी हा एरिया रिझर्व करण्यात आला आहे. पिंक झाड आहे ना पूर्ण एकदम ब्लूम झालं ना, त्याला काहीतरी सकुरा म्हणतात आय गेस. चेक कर बरं, सकुराच म्हणतात ना. हा हा, हिने टाकलं होतं सोफीने. सोफी म्हण किंवा सोफीने होई होई सोफीने स्टोरीवर टाकलं होतं की याला सफुरा म्हणतात म्हणून. जपानमध्ये भेटतं वाटतं ते फ्लावर. सकुरा म्हणतात. तिने असं टाकलं होतं फील्स लाईक इन जपान. वर कसं काय आणलंय मी गाड्या, पार्किंग जरी खाली असली तरी. आलं होय का तसं? पार्किंग पासून वर आल्यानंतर आम्हाला असा पॅलेस दिसला आणि तिथे पांढऱ्या रंगाची खूप रेअर प्रकारची अशी रेत टाकलेली होती जी आम्ही आजपर्यंत बघितली नव्हती. ती उन्हामुळे तापत होती चांगल्या प्रकारे, म्हणजे थंड वातावरणात तिचा उपयोग होत होता. तर त्यांनी इथे ओपन असा कॅफेटेरिया प्रोव्हाइड केलेला होता. तर इथे सायकल्स देखील अवेलेबल होत्या कारण की हे गार्डन जवळपास 50 ते 60 एकरवरती बांधलेलं आहे. त्यानंतर आम्ही या पॅलेसमध्ये आतमध्ये एंट्री केली. तर तिथनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला तिकीट बुकिंग सेक्शन दिसलं. तिथे सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू खूप व्यवस्थित प्रकारे मांडण्यात आलेल्या होत्या. तिथली सर्टिफिकेशन्स तिथे टेबलवरती मांडण्यात आलेली होती. सगळ्या गोष्टींची खूप सुंदर प्रकारे अरेंजमेंट होती. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन तिकीट्स बुक केली. 10 युरो पर हेड अशी तिकीट बुकिंग इथे होती. तर आतमध्ये आल्यानंतर पहिले आम्हाला हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्यू देण्यात आला की हे गार्डनबद्दल सगळी माहिती देण्यात आली. तिथनं पुढे आम्ही गार्डनकडे निघालो. त्यांनी आमच्या हातामध्ये मॅप दिला. पुढच्या रूममध्ये आल्यानंतर आम्हाला जो तिथल्या गार्डनचा जो होता तो ओव्हरव्ह्यू एका रियालिटी मॅपमध्ये मांडण्यात आलेला होता. तर हा मॅप तो अशा प्रकारचा होता. तर हा आहे माउंट कॉन्ग्रेव ग्लोबल गार्डनचा 3D मॅप. वुडलँड गार्डन आपण त्याला चाललोय. नंतर त्याच्या 3 वॉक आहे दर्शन. फ्रॅग्नंट म्हणून पण एक आहे आणि वॉल गार्डन वॉक. वॉलपेक्षा आपलं फ्रॅग्नंट. मागे वळून बघितलं तर गार्डनचा जो बॅकयार्ड होता तो अशा प्रकारचा होता. आणि आता आम्ही निघालोय गार्डनच्या एंट्रन्सकडे. तर इथनं आपलं गार्डन सुरू होतं आहे. वाटतं मी टॅन होणार आहे चांगलीच, कारण की चालायला भरपूर आहे. काय काय आता कुठे जायचं आपल्याला? आता आपण व्हाईट स्टोन क्वेरी आणि आयर्लंड देशामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची सरपटणारी प्राणी दिसून येणार नाहीत, आढळणार नाहीत. सेंट पॅट्रिक्स नावाच्या संताने ती इथून पळवून लावली आहेत. म्हणून या संताचा जन्मदिवस इथे इंडिपेंडन्स काइंड ऑफ दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. हे एक ग्लोबल गार्डन आहे, म्हणजे जागतिक गार्डन आहे. तुम्हाला जगातल्या प्रत्येक खंडावरची झाडे, फुले तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर या प्रकारे आम्ही आमच्या मॅपनुसार आपल्या रस्त्याकडे निघालो आणि इथनं चौफुली आली होती. तर तिथे प्रत्येक कॉर्नरला अशा खुणा करून ठेवलेल्या होत्या आणि त्यानुसार आम्ही पुढे निघालो. हे जे उंच झाड दिसतंय समोर
तर याला क्वीन ऑफ ट्रीज म्हणलं जातं. याचं आयुष्य 300 वर्षापेक्षा जास्त असतं आणि याची उंची 40 मीटरपेक्षा देखील जास्त वाढत जाते. आणि इथनं पुढे आल्यानंतर तुम्हाला द मेन सिनारिओ ऑफ द गार्डन तुम्हाला दाखवायचं आहे. तर इथे जो एंट्रन्स आपल्याला आता दिसणार आहे तर तो जस्ट लाईक हॅरी पॉटर मूवीच्या सिनारिओसारखा आहे. इथे आल्यानंतर आम्हाला एका फॉरेनर आजोबांनी, जे फोटोग्राफर होते, तिथे फोटोज क्लिक करत होते, त्यांनी आम्हाला फोटो काढण्याचा खूप जास्त आग्रह केला. त्यांनी आमचे कपल फोटोज काढले. तिथे एक आर्टिफिशियल प्रकारचा असा धबधबा तयार करण्यात आलेला होता आणि आमच्या डाव्या हाताला खाली एक तलाव देखील होता आणि तिथे आम्ही खूप छान प्रकारचे सेल्फीज आणि फोटोज काढली. इथनं खाली समोर जे भाग दिसतोय तर तिथे खूप मोठा तलाव होता. मग तिथनं आम्ही पुढे निघालो. आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्या तलावाच्या काठी जाऊ शकतो, पण ते पॉसिबल झालं नाही. सो आम्ही पुढे निघालो. आम्ही खूप जास्त थकून गेलो होतो. खूप वेळ झाला होता. आम्ही पाणी देखील पिलेलं नव्हतं. आम्ही विचार नव्हता केला एवढं मोठं हे गार्डन असेल. इट्स नियर अबाउट 40 to 50 एकर्स. तर एवढं फिरून झाल्यानंतर आम्ही समोर आल्यानंतर आम्हाला खूप जास्त सुंदर सिनारिओ दिसला. जो हा सीन आहे तर इथनं खाली समोर डिरेक्टली तुम्हाला आयर्लंडचा जो समुद्रकाठ आहे तो दिसेल. आणि मग आम्ही तिथनं पुढे निघालो. सूरजने आग्रह केला की कम बिहाइंड मी, असं ॲक्टिंग कर, आणि त्यामुळे मी हे अशा प्रकारे इथे केला आणि मग आम्ही पुढे आलो. त्यानंतर लेट्स सी आता काय बघायला भेटतंय. तर इथे जे क्वीन ऑफ ट्रीज नावाचं आपण मगाशी जे झाड बघितलं त्याची पूर्णच्या पूर्ण बाग इथे होती. आणि मॅपनुसार आम्ही टेम्पलजवळ पोहोचलो होतो आणि हे टेम्पल कोणा दुसऱ्याचं नसून माउंट कॉंग्री नावाच्या एका घोडस्वाराचं होतं, ज्याने हे गार्डन मेंटेन केलं होतं. तर त्या स्मृतिचिन्हापासून सरळ खाली समुद्र दिसत होता. इथे कमळासारखी दिसणारी फुलं झाडावर लागलेली होती. सगळ्या गोष्टी खूप युनिक होत्या. अशी फुलं आम्ही कधीच बघितली नव्हती. पुढे आल्यानंतर आम्ही असा बोर्ड वाचला की फुलांच्या सुगंधाप्रमाणे तुमची वाटचाल शोधत जा. आणि खरंच खूप सुंदर फुलांचा वास होता. खूप छान प्रकारचे पक्षी, तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी आम्हाला बॅकयार्डला पोहोचलो पॅलेसच्या पुन्हा आणि तिथे काही फोटोज काढले. बॅकयार्डमधनं आम्ही आत एंट्री केल्यानंतर तिथे एक छोटंसं गाव वसवण्यात आलं होतं, जस्ट लाईक हॅरी पॉटर मूवी. तिथे अनेक प्रकारची क्रॉकरीज, त्यानंतर वेगवेगळे वुलनचे क्लोथ्स, या सगळ्या गोष्टी, खूप युनिक गोष्टी ज्या जुन्या काळात वापरल्या जात होत्या त्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्याला लागूनच एक खूप सुंदर असा कॅफेटेरिया होता, जिथनं तो समुद्राचा व्ह्यू होता तो दिसत होता. आम्ही हे पूर्ण एक्झिबिशन बघितलं, तिथले क्लोथ्स आणि त्याच्या क्वालिटीज सगळ्या गोष्टी बघितल्या. आम्हाला सगळ्या गोष्टी, वस्तू, क्रॉकरीज सगळं खूप काही आवडलं. पूर्ण दृश्य हे हॅरी पॉटर मूवीसारखं होतं. त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागलेली, तहान लागलेली. मग आम्ही कॉफी आणि पाणी पिलो. सूरजने जेवणासाठी विचारलं, पण मला थाय फूड आवडत नाही. सो आम्ही घरी येऊन खिचडी, भजे, पापड आणि समोसाचा बेत आखला. खूप छान जेवण झाले आणि अशा प्रकारे आमचा दिवस छान राहिला.